तर नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग थोडा मोठा असणार आहे, तर प्लीज जरा सहकार्य करा आणि संपूर्ण ब्लॉग बघून घ्या. साहिल आपला हेल्पर जो की सुट्टीवर गेलेला आहे 10 दिवसासाठी, त्यामुळे आता मीच ओपनिंग टू क्लोजिंग करतोय. दुपारी 12ला आपण ओपन करतो शॉप आणि रात्री 11:30 पर्यंत मी स्वतः असतो तिथे. स्टॉल थोडा आपला युनिक आहे, शटर सिस्टीम नाहीये, सगळे स्लायडर साईडला काढून ठेवावं लागतात. त्यानंतर एका मित्राच्या साह्याने मी फ्रीज खाली काढून ठेवलं. त्यानंतर पुढे आलो, पुढचे स्लायडर वगैरे काढून घेतले, मेनू बोर्ड पण लावून घेतला आणि चेअर वगैरे सगळे व्यवस्थित लावून घेतले, कारण कस्टमर कधी पण येईल सांगता येत नाही. आणि जर कस्टमरला चेअर वगैरे दिसला नाही तर त्यांना वाटतं अजून शॉप वगैरे ओपन झालेलंच नाही, त्यामुळे पटापट सगळे प्रिपरेशन करून घेतलं. त्यानंतर किचनमध्ये आलो आणि कटिंग वगैरे चालू केली. आपण मस्तपैकी विठुरायाचे गाणे लावले आणि कटिंग करायला चालू केले. या गाण्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे यार, मस्त ताकद येते, मोटिवेशनल मिळते आणि काम करायची इच्छा पण वाटते. प्लेट्स वगैरे पुसून घेतले, ट्रेमॅट पण लावून घेतले. एवढं सगळं काम केल्यानंतर प्रिपरेशन टेबल एकदम मेसी झालं होतं, त्यामुळे चांगले क्लीन करून घेतलं, डीप क्लिनिंग करून घेतले. भांडे पण थोडे राहिले होते घासायचे, भांडे घासून घेतले. त्यानंतर थोडं झाडू वगैरे मारून घेतलं. मित्रांनो, आपल्या व्यवसायामध्ये कोणतं पण काम असू दे, कधीच लाजायचं नाही. जे हाताला येईल ते करत राहायचं, कुणावर डिपेंड नाही राहायचं. कधी कोण आपल्याला डिच्चू देईल सांगता येत नाही, त्यामुळे ऑलराऊंडर बनून राहायचं. एवढं काम केल्यानंतर एनर्जी डाऊन तर होणारच होती, त्यामुळे एक बूस्टर डोस घेतला, प्रोटीन शेक आपलं पिऊन घेतलं. त्यानंतर परत लागलो कामाला. कस्टमर पण हळूहळू यायला चालू झाले होते. मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि एकटा असल्यामुळे मी आज जास्त शूट घेतलेला नाहीये. रात्री पाऊस येत होता, मंगेश भाऊनी मस्तपैकी मूग भजी आणले होते, मस्तपैकी ताव मारला. त्यानंतर मयूर शेट आले होते फार दिवसांनी. सेल वाईज ओके ओके होतो आपण, कारण आता सध्या कॉलेजची पण तयारी चालू आहे आणि पाऊस पण बाहेर चालू आहे, त्यामुळे वॉकिंग कमी आहे. भेटूया उद्या, तोपर्यंत पेजला फॉलो करून ठेवा.